संपन्न होत आहे, ज्यांच्या वतीनं होत आहे ते श्री तुकाराम विश्वनाथ बेले व दत्तक विधान येणेप्रमाणे आहे. श्री तुकाराम विश्वनाथराव बेले हे श्री शिवाजी विश्वनाथराव बेले यांचे नातू कुमार अमरनाथ आत्माराम बेले यांना दत्तक देत आहे. कोणाला देत आहे त्याचाही उल्लेख आहे. त्यामुळे त्यांचे पुढील नामकरण अर्थात बालकाचं पुढील नामकरण चिरंजीव अमरनाथ तुकाराम बेले विश्वनाथराव बेले हे आपला नातू तुकाराम बेले यांना दत्तक देत आहे. आणि त्या दत्तकाचं विधान आणि त्याच कार्यक्रमाच्या निमित्ताने तुकाराम बेले व त्यांचा संपूर्ण परिवार यांच्या वतीने आज हा कीर्तन सेवेचा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे. विठ्ठला दत्तक म्हणजे दान दिलेला. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला ज्यावेळी आपला पुत्र दान दिला जातो त्याला दत्तक असे म्हणत असतात. पुष्कळ वर्षानंतर या आंबे टाकळीमध्ये मी हे आज दत्तकाचं विधान पाहत आहे. वर्तमान काळामध्ये क्वचित लोकच दत्तक घेतात आणि दत्तक देतात, परंतु अति प्राचीन परंपरेला, योग्य परंपरेला आज या आंबे टाकळीमध्ये मला पाहायला मिळत आहे. काय असतं, आपल्या हिंदू धर्मामध्ये अशी शास्त्रीय पद्धत आहे की जोपर्यंत पुत्र होत नाही तर त्या व्यक्तीचे पितर त्याच्या हस्ते होणार दरवर्षीच्या श्राद्धाचं पिंडदान घेत नाही, पिंड घेत नाही. आणि पितर जर पिंड घेत नाही तर पितरांचा उद्धार होत नसतो. म्हणून आपल्या शास्त्राने असा विधान केलेलं आहे की ज्या व्यक्तीला पुत्र नसेल काही हरकत नाही, पण त्याने आपल्या भावाचा या आपल्या परिवारातला कोणताही पुत्र दत्तक घेतला तर तो त्याचा पुत्र म्हणूनच ओळखला जातो. आणि त्या पुत्राच्या वतीनं किंवा ज्यानं दत्तक घेतला त्याने जरी आपल्या पितरांना श्राद्ध केलं तर पितर ते पिंड ग्रहण करतात, म्हणजे पितरांचा उद्धार होतो. अशा प्रकारचा नियम आहे. विठ्ठल नियमाप्रमाणे जो दत्तक घ्यायचा असतो तो आपल्या रक्ताच्या नात्याचा पाहिजे. म्हणजे आपल्या भावबंधातील कोणी असला चालेल, सख्या भावाचा मुलगा असेल, चुलत भावाचा मुलगा असेल, भावबंधातला कोणी असेल, पण रक्ताच्या नात्यातला पाहिजे. आता कसं असतं, भाव भावाचं जमत नाही, भावाजवळ पोरगा आहे परंतु पाहुण्याचा पोरगा दत्तक घेतला, ते नियम नाही, विधान नाही. ते घेतलं त्याला काही अडचण नाही आता, परंतु ते विधान नाही, विधान असं आहे. आणि म्हणून आंबे टाकळीमध्ये जे दत्तक विधान झालेलं आहे, दत्तकाचा कार्यक्रम झालेला आहे, तो राष्ट्रीय आहे आणि शास्त्र नियमाप्रमाणे आहे. विठ्ठल ज्या आईच्या पोटी त्या बाळकानं जन्म घेतलेला असतो त्या आईला तो पुत्र सोडावा लागतो. आणि जी आई आणि वडील दत्तक घेतात तिला तो स्वीकारावा लागत असतो. तर अशा प्रकारचं सर्व व्यवस्थित झालेलं आहे. आणि त्या निमित्ताने मला ही कीर्तन रूपी सेवा करण्याचा सुयोग आला. पुष्कळ दिवसापासून मंडळी माझ्या मागे लागली होती की बाबाजी एकदा आंबे टाकळीला काय अशी अशी बाई आहे, तिची इच्छा आहे की तुम्ही कीर्तन द्यावं.
मंडळी पाठीमागे लागली, शिवाजीराव बी लागले आमच्या पाठीमागे. एकदा कसं का होईना घाई गडबडीत म्हटलं शिवाजीराव घाई गडबडीत केल्यापेक्षा आपण जरा आरामानच करू. आता आज काही आरामात नाही, मला कुठे आरामात नाही. कारण मी जेव्हापासून या मार्गात आलेलो आहे तेव्हापासून मी सर्वात पहिली गोष्ट आराम सोडून दिलेला आहे. कारण महात्मा गांधी म्हणायचे आराम हराम आहे. काय म्हणून ज्यावेळी लंकेमध्ये हनुमंत चालले होते, विठ्ठला आणि आता समुद्र ओलांडायचा तर समुद्रामध्ये विशाल पर्वत होता. त्या पर्वतावरती एक राक्षसी होती आणि सुरसादीचं नाव होतं. ती रावणाच्या तिकडची राक्षसी होती. ती म्हणाली हा जर लंकेत गेला तर माझ्या राजाची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही, नाश केल्याशिवाय राहणार नाही, मग याला इथंच आपण आणू. तिने पुष्कळ प्रकारचा हे केला, प्रयत्न केला, परंतु मारुतीरायाच्या पुढे तिचे प्रयत्न असफळ ठरले. जस जस सूरसा बदन बढ़ावा, तासु तुन कपी रूप दिखावा, तासु दीन कपी रूप दिखावा. ओ जस जस सुरसा बदन बढ़ावा, तासु दून कपी रूप दिखावा. त्या मारुतीला गिळण्यासाठी सुरसेनं मूक वाचलं. जसं तिनं एवढं मूक वाचलं तर हनुमंतराने आपलं शरीर डबल केलं. असं करत 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 तिने शतयोजन तिनं 100 योजन, 1 योजन म्हणजे 4 कोस होत असत. हे जुनं माप आहे. 1 योजनाचा अर्थ आहे 4 किलोमीटर. आता म्हणतात की तिनं 100 योजन मुख केलं. 100 म्हणजे 400 कोस झाले. आता अशा गोष्टीवरती नवीन आधुनिक माणसाला विश्वास बसणार नाही. 400 कोसाचं कुठं तोंड वाचल्या जातं का? विठ्ठला अरे तोंडात टाकणाऱ्याचे गणित जमले पण तोंड वाचणाऱ्याचे अजूनही जमले नाही. किती तोंड वाचेल ते घेण्यासाठी सांगता येते. टाकणाऱ्याचं ठराविक गणित एवढे मी टाकू शकतो आणि त्याची अपेक्षा एवढी मोठी असते. तशी तिची अपेक्षा होती की मारुतीला समाप्त करायची. आणि शेवटी म्हणाले बाबा एवढ्या मोठ्या कार्यासाठी चाललाच, कोणीतरी हितेच्छू सापडला. आणि मारुतीला म्हटलं किती सेवा करतोस, आराम तर करत जा एखाद्या वेळेस. नेहमी सेवा, नेहमी सेवा, नेहमी सेवा. आणि जो सेवा करून घेताय तो काय कधी म्हणत नाही आराम कर म्हणून. तर मारुती राय म्हणतात राम काज किए बिनु मोहि कहा विश्राम. राम कार्य करत असताना विश्राम नावाची वस्तूच मी फेकून दिलेली आहे. श्रम करायचा पण विश्राम करायचा नाही. आणि विश्राम करणारे लोक आळशी. विठ्ठला अरे आपला समाज ढोरासारखा राबतोय तेवढा, आळशी तेवढाच आहे. म्हणून अजून तुमच्या बुद्धीमध्ये अजून जसा पाहिजे तसा प्रकाश पडलेला नाही. अजूनही मागासलेलेच आहात. बाकीचे लोक बाहेरून आले, आपल्या संपत्तीवर त्यांनी संपत्त्या कमावल्या, ते श्रीमंत म्हणून जगतात. आपण तिथल्या तिथेच आहे. पुढे 40 एकरामध्ये 4 भाऊ आपण झालो, तो 10 एकराला वाढलं काहीच नाही. म्हणून मला म्हणायचं की समाज आणि समाजाची उन्नती ही फक्त विचारावर अवलंबून असते.
तुम्ही विचारवान झाले म्हणजे सबल झाले, बलवान झाले. आणि तुम्ही किती माया जमा केली पण तुमच्यामध्ये जर विचार आले नाही तर तुमच्या मायेला काही अर्थ नाही. तर मला एक सांगायचं होतं की आराम म्हणजे काय असतो हे आम्ही आमच्या आयुष्यामध्ये कधी आराम नावाची गोष्टच पाहिलेली नाही. काय फक्त श्रम करत राहायचे, प्रयत्न करत राहायचे. विठ्ठला दिवसापूर्वी असा प्रसंग आला, मी तुम्हाला सांगतो. नाशिक, नागपूर, नांदेड, पुन्हा तिकडे अहमदनगर असा प्रवास झाला. 4 दिवसामध्ये माणसाला कमीत कमी 6 घंटे झोप पाहिजे आणि 4 दिवसामध्ये मला 6 घंटे झोप झाली. आणि तेवढ्या दिवसामध्ये जर तुम्हाला तेवढ्या घंट्याची झोप झाली असती तुम्ही सध्या हॉस्पिटलमध्ये असते. मी आहे तुमच्या पुढे कीर्तन करायला, एवढं करू नये. सर्व त्या ठिकाणी पचवावं लागत असतं, लक्षात ठेवा. आणि ज्यावेळी माणूस परोपकाराचा व्यवसाय धरत असतो किंवा परोपकाराचं कार्य करत असतो त्या माणसाच्या जीवनामध्ये ज्याच्यावर उपकार केल्या जातात त्याच लोकांच्या प्रेमाची एनर्जी असते आणि त्या कर्तृत्व करणाऱ्या व्यक्तीला ती प्राप्त होत असते. म्हणून तुमच्या प्रेमाची जी एनर्जी आहे तिच्यावरच आमचं सर्व चालू आहे, बाकी काही नाही. विठ्ठला म्हणून व्यतीत झालेला दिवस महत्वाचा नाही, गेलेले दिवस महत्वाचे नाही. गेले ते संपले म्हणून गेलेल्या दिवसाचा कधी विचार नाही करायचा. आणि जी लोक गेलेल्या दिवसाचा विचार करतात एक दिवस ते पागल झाल्याशिवाय राहत नाही. तो भूतकाळ झाला ना, तो संपला ना, तो मागे गेला, त्याचा विचार करून आता काही उपयोग नाही. तुम्ही तुमच्या चालू वर्तमान जीवनाचा विचार करा की मागे कदाचित मी चुकलो असेल पण भविष्यात पावलं कुठं टाकायची याचा विचार. मागे झाले पाहू नका, पुढे जावी आहे, पुढे जावी आहे, पुढे जावी आहे. मागे झाले पाहू नका, पुढे जावं आहे, पुढे जावं आहे, पुढे जावं आहे. मागे झाले मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. मागे काय झालं त्याचा विचार करू नका. अरे भूतकाळाचा विचार करणारीच लोक शेवटी म्याड होतात. मग भूतकाळाचा विचार जास्त करू, कारण तो व्यतीत झालेला आहे, ते वेळ गेलेली आहे, तो समय बर्बाद झालेला आहे, समाप्त झालेला समय आहे. परंतु जो समय तुमच्या जीवनात आत्ता सापडला त्या समयाचा विचार करा आणि भविष्याची चिंता करू नका. माणसं काय करतात, पुढं कसं होईल, काय होईल, होईल किंवा नाही, भविष्याची चिंता कशाला करतात. वर्तमान काळाची सुधारणा करा, तुमचं भविष्य आपोआप चांगलं होईल. विठ्ठला म्हणून माणसाच्या जीवनाचं एक गणित आहे, ते सर्वांना सापडत नाही, सर्वांना साधत नाही.
परंतु साधू संत महात्म्याच्या विचाराचा आश्रय करून जे लोक राहतात त्यांना कदाचित आपल्या जीवनाचा पता लागतो की माझं जीवन काय आहे. ज्या दिवशी तुम्ही तुम्हाला कळून घ्याल त्या दिवशी समजायचं की तुम्ही शहाणे झाले. तुम्ही स्वतःला स्वतःच कळून घेऊ शकले नाही तर तुम्ही शहाणे म्हणता येणार नाही. आणि म्हणून संत महात्म्याचे विचार तुम्हाला शहाणे होण्यासाठी कामा येत असतात. आणि म्हणून सदैव चांगल्या विचाराचा आश्रय करून राहायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे आश्रय करून जो राहील तोच वाचलेला प्राणी आहे. आणि ज्यानं आश्रय सोडलेला आहे तो त्याच क्षणी मेलेला आहे. कबीराचे दोहे आहेत.